नमस्कार, जय शिवराय मित्रांनो। आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई शिखराला भेट देणार आहोत। आणि घरातून निघताना मी काय व्हिडिओ वगैरे काय बनवला नाही कारण की घाई गडबड होती, निघायची वेळ होती, दुपारची वेळ आहे। आता वाजलेत 6:30। कळसुबाई शिखर आमच्यापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे। अशा टप्प्यात आम्ही थांबलो आहे, गोटी वगैरे क्रॉस झालो आहे, गोटी क्रॉस करून पुढे आलो आहे। तर आम्ही ज्या टप्प्यात मी थांबलो आहे त्या टप्प्यामधनं तुम्हाला पट्टा किल्ला, विश्रामगड आणि औंढा आणि कळसुबाई शिखर दाखवणार आहे। आपण बघूया, झूम करूया जरा। हा पट्टा किल्ला आहे, त्याला विश्रामगड असेही म्हणतात। आणि हा जो छोटा टोक आला आहे तो औंढा किल्ला आहे, त्याचाच एक भाग आहे। तुम्हाला कळसुबाई शिखर आता मी दाखवणार आहे। हा समोर दिसतो हा कळसुबाई शिखर आहे। आपण ऑलमोस्ट पोचलो आहे जवळ। आता बेस विलेजला जाऊन आपण भेटूया, चला तर। आता थोडा ब्रेक घेतला आहे, ज्या ठिकाणी ब्रेक घेतला आहे मी जिथे, तिथनं तुम्हाला काही किल्ले आणि कळसुबाई शिखर दाखवणार आहे। आपण बघूया, सूर्यास्त होत आहे, संध्याकाळची वेळ आहे। आपण झूम करू जरा, हे झूम केलं आहे। हा मदन किल्ला आहे, या बाजूला कुलन किल्ला आहे, हा अलंग किल्ला आहे। आणि असं आपण या बाजूला आलो उजव्या हाताला, डाव्या हाताला की हा कळसुबाई शिखर लागतो। डाव्या हाताला अजून वळलो की तुम्हाला हा पट्टा विश्रामगड बघायला भेटेल। हा पूर्ण या साईडला औंढा किल्ला आहे। असे काही किल्ले आपल्याला पाहायला मिळतात। आपण आता निघतोय, चला तर आपण भेटूया डायरेक्ट कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी बारी गावात। फायनली आपण बारी गावात पोचलेलो आहोत। बारी गावातील हा बोर्ड तुम्ही बघू शकता, कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, 1646 मीटर हाईट आहे। संध्याकाळचे 7 वाजलेत, बारी गावात पोचले। रात्रीचं जेवण लवकर करून आम्ही कळसुबाई शिखर रात्रीच चढणार आहोत। तर चला तर आपण निघतो आता। अनिकेत, काय बोलशील? माझा तर फर्स्ट टाईमच आहे हा कळसुबाई शिखर, आणि अचानक ठरलेला हा प्लॅन। काहीच आमचं आधीपासून ठरलं नव्हतं। दादा बोलला अचानक आपल्याला जायचं आहे, मी बोललो चला, म्हणायचे चान्स मिळतोय तर जाऊन येऊ आपण। मला पण बरं वाटतं जर आता कळसुबाईला घेऊन। आपण बघू आता पुढे उद्याचा व्ह्यू काय असेल तुम्हाला बघायला मिळेलच, सकाळ सकाळ पहाटेचा। चला तर आपण निघतोय मित्रांनो। गावातून आता आपण ट्रेक चालू केला आहे। संध्याकाळचे 7 वाजलेत। हा रूट आहे, समोर लाईट दिसतात का वरती, त्या बाजूने आपल्याला जायचं आहे। अंधार पडलेला आहे। आणि की टॉर्च काढून घेतो का तू? टॉर्च काढूया, पुढे घेतो नाही, काढ मग आताच काढ। हां, 2 काढ आपल्याला। हे पण ते पुढे घराच्या इथे थांबून हे करू। तिथे टॉर्च टाकले का तू, का वरच्या ह्याच्यात टाकले? मला वाटतं वरच्या ह्याच्यात टाकले। हां, त्याच्यात खाली गेले वाटतं। ठीक आहे, एक काढचं मग, मला पण दे। हां, बस चालू कर।
ओके. बारी गावातनं ट्रेक चालू केला की आपल्याला सुरुवातीला शेत लागतात. शेतीचा टप्पा लागतो. अंधारात काही कळत नाही. 7 वाजलेत म्हटलं तर आपण वरती पोचायला अंदाजे 8, 9, 10, 11 वाजू शकतात. शेतातून थोड्याच अंतरावर एक टेकडी चढलो की आपल्याला पायऱ्या लागतात. रात्रीच्या अंदाज नीट कळत नाही, पण उतरताना उद्या सकाळी उतरताना मी तुम्हाला दाखवेलच सगळं पूर्ण रूट. अनिकेत पुढे चालतोय. गावातून थोड्याच अंतरावर एक टेकडी चढलो की आपल्याला घरं लागतात 2-3. आता आम्ही एक ठिकाणी थांबलो आहे. आज आता वाजलेत 8 वाजलेत. तर आम्ही ज्या ठिकाणी थांबलो आहे तिथे आजी आजोबा आहेत. ते आम्हाला जेवण बनवून देणार आहेत. जेवण करू आम्ही त्यांच्याकडे आणि मग वरती चढायला घेऊ आपण शिखर. तुम्हाला दाखवतो ते घर मस्त आहे की मातीचं असं घर आहे. हे बघा शेणाने सारवलेलं आहे पूर्ण. आपण जाऊन बघू. मस्त हे बघा शेणाने सारवलेलं आहे, मातीचं आहे. मी व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ काढा आमच्या चुला पेटला बघा. चूल पेटलेली आहे. जेवणाची तयारी चाललेली आहे. हा भाजी बनवायची आहे बटाट्याची. आजोबा बटाट्याची भाजी बटाटे कापतात आहे. आजी आमच्यासाठी भाकऱ्या वगैरे झालं बाबा झालं. भाकरी झाल्या. मी काय बोलतो आजोबा, भाजी झाली का? मला तुम्ही माहिती सांगाल काय वरती जेवण वगैरे झाल्यानंतर? हा सांगते ना. सांगते सांगा आपल्याला. मुलं किती लागायचे ना टीव्हीला. हा तेच ही माहिती देवीची ना. हो माहिती जेवण झालं की माहिती सांगा. जेवण झालं की निवांत माहिती सांगा. नाही सांगत म्हातारा सांगेल. हो आजोबा आपल्याला नंतर माहिती सांगणार आहे. व्हिडिओ सोबत एकत्र राहा सगळ्या. हा तर सगळं सांगत तुम्हाला. मित्रांनो आता आजोबा आपल्याला कळसुबाई देवीची माहिती सांगणार आहे. थोडक्यात एक दंतकथा आहे ती सांगतील आपल्याला. आजोबा सांगा तुम्ही कसं काय. कळसुबाईची म्हणजे अशी स्टोरी का इथं आहे ना हे स्थान इथं माची मंदिर माचीवर मंदिर तर इथं अतिवृष्टी राहत होती. अतिवृष्टी तर माहिती नसते तुम्हाला. दत्तात्रय महाराज वडील आणि त्यांचं स्थान होतं इथं म्हणजे अजून ते गुप्त स्थानी. तर ते राहत होते म्हणजे असं पूर्व सांगायची. आता त्याच्यानंतर त्यांचा अवतार आता मृत्यू हा प्रत्येकाला. त्यांचा अवतार संपला पण ते प्रगट झाली. मग ती इकडे हाक मारू लागली. इंदोरे गावात सिने म्हणून आहे तिकडे गावात आदिवासी इंदोरे गावात त्या साईडला सिने म्हणून आहे. मग तो जनावर घेऊन यायचं का नाही चारायला. त्याला ती हाक मारायची गुप्त रूपात. मी येऊ का तुझ्या बरोबर अशी हाक मारायची. लहान मुलीचं रूप घेऊ. लहान मुलीचं रूप त्यांना दिसायची का ती? नाही अगोदर म्हणजे नुसती हाकच मारायची. तो घाबरायचा. असं वाटतं की काय भुताडकी आहे का. तो घाबरायचा. मग एक दिवस तो दम करून दुसऱ्याला सांगितला म्हणजे बरं हाक ओदी बरं कोण येत आहे का ई म्हणून. तर मग तो एक दिवस तिने हाक जशी मारली तो म्हणतो ई माझ्या घरी चाल असा मग तो म्हटलं बरोबर. तो ती प्रगट झाली लहान मुलीच्या रूपात. मग त्याच्याबरोबर घरी गेली. मग तिच्या घरी ती राहू लागली.
मग ती आता त्यावेळेला कशी लहान त्यांची परिस्थिती चांगली होती घरातली. नाही गरीब परिस्थिती गरीब म्हणजे जनावर होती त्यावेळेला. श्रीमंत लोक काय चाल हा, खेडेवस्तीला बरोबर, बरोबर. गरीब लोक सगळे. हा पण मग ती त्यावेळेला अल्पवयात लग्न व्हायची. बरोबर आहे का? लहान वयात आता लहान मुली लहान लहान वयात झाली लग्न. ना बरोबर. तर त्या वयात लग्न होती. मग ती आता आमच्या इथूनच मंडळी गेली तिला. कर बा, बस बस बस. ठीक आहे. तर मग ती गेली मंडळी गेली. तर त्या बापानं काय सांगितलं, मग आता मुलगीची आली का नाही, त्याने सांगितलं का भाऊ बाई या खरकटी भांडी उचल, जेवणाचे ताट. जेवणाची ताट पाहुणे जेवलं का गेलं का नाही बघायला. आता तिचं रूप म्हणजे अनिवार्य होतं का नाही, गोरी पाणी एकदम नाकी डोळी अशी रूपवान होती. आणि मग तिने काय अटी टाकलेला, हा त्या मुलीने अटी टाकलेल्या. हा ती म्हणजे तिला का मला हे फक्त भांडी उचलायला, हा, दोन्ही भांडी करणार खरकटी नाही. भांडी. हा, मी एक ऐकलं होतं की दोन्ही भांडी करणार नाही आणि लग्न माझं लावून नाही द्यायचं. हा, नाही लग्न म्हणजे आता तिनं सांगितले, पण मग आता कोण ऐकत आहे का कोणी नाही का. मुलगी ज्या वेळेला आहे म्हणजे आपण लग्न करणार असेल. बरोबर. आणि त्यावेळेला अल्पवयात लग्न व्हायची. हा बरोबर. आणि मी तशीच ती तिकडून सुटली ना जशी, मग हे ठिकाणी घेत आता इथं तर वस्तीच होती. मग ती डायरेक्ट वर गेली गडावर गेली. तर आमच्या इथं आमच्या मंडळीचे स्वप्न झाले. मग स्वप्नात आलीच्या नंतर मग शोध घेत गेलं. त्यावेळेला रस्ता नाही, कोण जाते जंगलात, हे जंगल महामूर्ख नाही आणि वस्ती थोडी. मग ते शोध घेत गेलं पूर्वज. मग तिथं तो हा लेप आहे ना आजही शेंद्राचा, असा शेंद्राचा गोटा लेपच निघाला. पण ती स्वप्न रूपात सांगू लागली. मग तिथून ती सेवा करायला सुरुवात झाली. मग इथे सेवा करायला सुरुवात झाली. आमचे पूर्वज वर आहे, आमचे पूर्वज आहेत. मग ती सेवा तुमचं करायला. आडनाव काय? खाडे आमचं खाडे. खाडे. खाडे काय? खाडे. आपल्यामधून खाडे आहे ना ग्रुपमध्ये. तुषार खाडे. ते खाडे म्हणजे असे हा, 3 समाजात आहेत. आदिवासींमध्ये आहेत आदिवासींमध्ये. आणि हरिजन मध्ये आहेत. कशात हरिजन लोक नाही, हरिजन लोक. हा ओके. त्यांच्यात आहेत. हा, आणि मराठी समाजात आहेत. मराठी समाज. आणि चंबार राहतात ना, हा, हा. त्याही समाजात आहेत. त्या गावच खाड्यांचे ओळख थोडी आहे. तर मग ती प्रगट झाली. मग तिथून मग सेवा करायला लागली. मग आता जशी जशी माहीत होत गेली. हा. मग तिथे तिथे ह्या शिखराच्या आसपास जे झाडं वगैरे आहेत ती औषधी वनस्पती आहे का? आहेतच ना. मग आता वनस्पती औषध बरेचसे लोक म्हणजे औषध जंगलामध्ये जंगलामधून ज्यांना जशी माहिती आहे ना, हा. त्या रोपरांना पाणी पाणी नाही नाही पाणी देऊ का जास्त तुम्हाला? गेलं. नको नाही, आहे नका. पाणी. थांबा नका, तुमच्या नाही, नका असू. त्यांना का नाचू तिकडे तुम्हाला माग सांगते. बाटल्यात हा, हा. पाणी वर आहे ना घाबरायचं नाही पाण्याला. 40 ते 50 रुपयाला बाटली. वर ना बोलले आम्हाला बरेच जण खाली नाही नाही, जण बोलले. कारण कसं ते पाणी नाही, वर बरोबर आहे. भेटेल ना. तेवढं असणार, तेवढं असणार. बरं आता मजूरदार म्हटलं ना, तो एक बॉक्स असच ना ते 200 रुपये. तेवढं वर न्या परत. नाही, नाही, हा, ना ती मेहनत आहेच ना. आमच्या आहे ना दुकान इथं वर आहे. तुमचं आहे का? हो, आमच्या आहे मीच राहायचो. हा. हा. नंतर मग हिम्मत आली आणि नाताई त्या दोघी राहायला लागल्या. आता आम्ही वय झाले म्हटलं, आम्ही जरा तकलीफ होते का नाही. वर एवढा मग आता तिचा वडील आहे आणि एक मुलगी आहे, नाते दोघा मालिक राहते. हे मग आई तर अशी देवची ते बाबला पाणी राहतं ना तुम्हाला नाही, प्यायला. मला मिळालं, मलाच पाणी ठापके देतात. ती वरती जाऊन तिथे सेवा करायला लागली. सेवा करायला लोक औषध पाण्यासाठी तिकडे केली जायचे. पिऊन दे. औषध पाण्यासाठी टाकून जायची. प्या. आणि देवाची प्रगट झाली ना, हा, ही स्वप्न रूपात सांगू लागली ना. हा, मग स्वप्न तर अजूनही होते तसं. स्वप्नात काही काढायचं असलं ना तर सांगते बरोबर स्वप्नात. नवस वगैरे कोणी नवस करतात का? नवस घेतात. नवस आज लय लोक येतात. मग आता एवढे लोक येतात म्हणजे नवसाचा कोणाचा काय तर कामाचा काय तिथे एक साखळी पण लावली मी बघितली. सगळे हा, ते साखळी म्हणजे असे पूर्वी इथं खाली आहे ना
तुम्ही जायलेत ना वर? हा वरती जा. मी तर मधल्या झाड आहे बघा तिथं, आता तिथे साखळी का कलेक्टरनं लावली होती. हा नाही तर पहिला पायीच रस्ता होता, चढत जायचा धरून धरून. हा आणि ती साखळी म्हणजे अशी, त्या इरिगेशनवाले नाही हे भंडारा धरणावाले हा लोक, त्या लोकांनी ती साखळी इकडे गावात आणून टाकली होती. मग ती साखळी आम्ही चढवली थोडी थोडी. हा पण मग खाली कोण आणतो? मागून शिट्या झाल्यानंतर तिला कोण आणतो? पण ती दिली तिथेच बांधून. आता लोक म्हणतात ती नवसाची. अहो ती नवसाची किती आम्ही कोणाच्या तोंडात आहे ना नवसाची. लोकांना वाटत ही नवसाची आहे पण नवसाची नाही. असं आहे का? नवस घेतात ना लोक देवाचं ना, कामाला लागा. आता इथे माचीवर एक देवस्थान आहे आणि वरती जो मेन आहे. तुम्हाला पाणी पाहिजे भाऊ? नाही इथं म्हणजे खास तेच राहत होते, अत्र ऋषी राहत होते. आणि काही ऋषी मुनी आहेत त्या काळातले, म्हणजे ते काही सारखे राहत नव्हते. त्यांचा काय पर्यटन इथं आज किंवा महिना 2 महिने इथे बरोबर असं राहत होते. आता एवढं त्यांना जगात फिरायची आणि त्यावेळेला आयुष्य जास्त होतं, बरोबर आहे का नाही? मग आता हिमालय कुठं, आता मानव कुठं जन्माला आला हिमालयामध्ये, हे तर खरं आहे का नाही? तिथून असते असते इकडे सगळे पांगलेत गेले. नाही तर मानवचे आता सगळे देव, सगळे दुनियाभर नाही का स्थान आहेत. आणि ते जागृत स्थान आहे. कोणतं हे? नाही हे सगळेच जे आहेत आता देवीचे आहेत, आता जे दुर्मिळ गोष्टी आहेत ना ते जागृतच आहे. जागृतच आहेत पूर्वीच्या ज्या. पुराण चालून आपल्या कोकणामध्ये पण तसं आहे. हा आम्ही कोकणातले. आम्ही कोकणातले. हा. रत्नागिरी का पुढे पार मी मंडणगड रत्नागिरी तो पुढचा. सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग, मालवण. हा तिकडे जास्त करून मालवणीच ना. हो. सिंधुदुर्ग आहे तिकडे वर. तेच. ते कारण आपण काही जाईल नाही, पण मुंबईला आम्ही कधी कधी नाचवर काही कामाला मग ते ओळखी व्हायचेच का रे एका ठिकाणी. हा. आणि आता इथे मग तुमचं सगळं इथेच आहे ना, म्हणजे असं मुलं वगैरे इथेच आहे का? नाही एक मुलगा आहे ना मुंबईला सर्व्हिसला. मुंबईला आहे का? सर्व्हिसला आहे काही घरी त्यांनी मोठा टाकलं. घरी आहे, लहान मुंबईला आहे. मग त्या राहत्या दुकानात आम्ही मीच राहतो दुकानावर. वर सपाटी आहे इथं शिडीच्या खाली. जास्त तिकडे मी झाडं बिडं लावलं तिथे दुसरं आहे. आणि दुकान टाकलंय ते आमच्या घरातला. तो या साईडला आहे, ती मुलगी तिचा बाप ते साईडला आहे. सगळं डोंगर धोका. सांगा तरी अजून काय राहिलं? आता काही देवीची माहिती सांगायची का? नाही बरं आलं तुम्ही सांगितलं. कसं की आम्ही गुगलवर जे इंटरनेटवर जी माहिती काढून बघणार त्यापेक्षा रिअल म्हणजे तुमच्याकडनं आम्हाला जे ऐकायला मिळतं ते माहिती आहे ना. तुम्ही जी माहिती सांगितली ती आम्हाला गुगलवर कधी भेटणार नाही, इंटरनेटवर कधी भेटणार नाही. जी खरी माहिती आहे ती इथल्या लोकांकडनंच मिळणार, गावातल्या लोकांकडनंच मिळणार. तर ते नातू आहे नातू. त्या बरेचसे लोक मी असं तुमच्यासारखे झाले ना ते मग टीव्हीला दाखवायचे. माझं आहे युट्यूब चॅनल आहे. युट्यूब चॅनलला मग दाखवायचं. बरेचसे लोक मला म्हणायचे आज तू आपण टीव्हीला माहिती. माझी इथं दुसरी वेळ इथे आहे. मी मी किती वर्षांनी आलो मध्ये माझ्या मते मी आता कमीत कमी 15-1 वर्षांनी आलो असं. 15-16 वर्षांनी आलो. तेव्हा तर बदललं. हा मग खूप वर्ष त्यावेळेला एवढी हे दुकान आणि हे काही नव्हती. 15 वर्षांनी आलो. हा मग त्यावेळेला दुकान आता हे आता सगळी. मला आठवते मी उन्हाळ्याच्या वेळेस आलो होतो. हा आणि मी पहिल्यांदाच आलो होतो. माझा मित्र होते दुबईला. आणि तो तिकडे एक घर आहे, आता तो पक्कं घर आहे, पहिला कच्चं घर होतं. तिथनं तो टर्न मारून आपण इकडे वरती येतो, बरोबर. मला ते घर लक्षात आलं. हे गाव इकडून नाही येत आहे, इकडून नाही येतात, तो इकडून चालू.
ह्या शिखराला जोडणाऱ्या बऱ्याच वाटा असतील ना, बऱ्याच गावात असेल ना. हा मग आता तिकडून एक रस्ते तिकडून ते कारण की इंदिरा गावाकडून कारण की मी इथनं आपण बारीतनं पुढे गेलो रतनगडला जाताना, हा रतनगड. तिकडे जाताना मग तिथनं पण वाट आहे का घाटघरवर ना? घाटघर जिथं आहे ना त्या साईडला पांढरा म्हणतात ना. पांजरा हा पांढरा म्हणजे पांजऱ्यावर ना. त्याला खाली उतरत जायचा. त्या आहे घाटगडच्या रस्त्याला आहे का ते? हा घाटघर पुढं आला तो त्याच्या रस्ता- अलीकडे त्याच्या अलीकडे सगळ्यात जवळचीच वाट आहे ना. हा, सगळ्यात जवळची जवळची नजीक म्हणजे ही वाटे. आणि हे रस्ते ते साईडचे रस्ते आहेत का नाही, रस्त्याचे कुठं नाही आहे पण ते अवघड आहे. कारण रात्रीची इत्रीची जायला उतरायचा जरा आणि अवघड आहे. इथं कसं आहे, शिड्या इथं आहेत. मी इथे जास्त शिड्या जायला आहेत. सोपं वाटे. नाही मी इथनं झालो होतो पहिला आणि शिड्या, पहिला इथे शिड्या होत्या, आता पण शिड्याच आहे. इकडे शिड्या आहेत, डोकावरून- शिड्या आहेत. हा. आता जंगलातून जाणं म्हणा हा. प्राणी काही असतात नाही का. इकडं 2 माणसा काय करणार मग आहे? इथे या कसं- साईडला काय नाही. नाही इकडे पहिल्यापासून आणि नजीक जरी अवघड भीती वाटायला लागली किंवा चुकला रात्रीशी वेळी तर एक आवाज जरी दिला तर मग गावकरी बोल ताबडतोब काढता घेतात. जायचं वर. आम्ही सुद्धा काही टायमाला मग आवाज आला का मग जायचं त्या लोकांना. मग पण इथनं काय चुकण्यासारखं नाहीच आहे. नाही नाही. सरळच आहे ना. सरळ जायचं. हे पोल आहेत ना, हे पोल नाही, तेच नाही, येणार. आता जरी आता हळदीने कसं- पोलाची पोल हा. पकडत गेलं की झालं. हा. एकदा शिडीला लागलो की शिडीला मग पोचलो. मग काय सांग, मग काय चुकायचं कारण नाही. नाही नाही, आता बस कसं सरळ- आहे, आता सरळ. सोलरच्या लाईटी आहेत वर हा. लाईटी गेल्यात पण ते वर कसे आहे, वर लोक टिकूनच येत नाही आणि केबल टाकली होती ना मध्ये चोरतात काय? चोरतात. चोरतात. आणि सोलर ह्या त्या वडल्या सोलरच्या लावल्या होत्या ना, बऱ्याचशा लाईटी लावल्या होत्या हा. तर सगळ्या लोकांनी काढूनच नाही. अरे बाबा. आणि काय विचार लोक आपल्या आपल्या घरी काही कामच आहे पण कारण जनते करता बुवा समजा. हे चांगल्यासाठी करतात पण काय मग- उपयोग? मग एखाद्या- एखादा अवघड जागे ना हम्म. एवढं ते लावलं होतं. एखादा असेल तर तो नाही करणार. मग मग एखादा सो इच्छेने करतोय हे सगळं करायला. नाही बरेचशा लाईटी लावत होत्या. माणिकगडावर पण महादेव मंदिराच्या इथं सोलर लावला होता. हा आमच्या आम्ही जिथं किल्ल्यावर काम करतो हा तर तिथे महादेव मंदिर आहे, तिथे एक सोलर लावला होता. सोलर. तो कधी काय? गेला तो काय. हा बघा याच काय खेळ औषधी लोक द्या ना. घेऊन कोण जातो. जातोय जंगलात ना किल्ल्यावर बघायला सांगतो असं आहे. तसं इथे लावलं ते बरेचशा चांगला 10-15 लावल्या असतील तेवढे लोक चालू नव्हती. परत लावणार होते ती परत शेवटपर्यंत गडापर्यंत. म्हटलं रस्त्यानं भीतीच नाही बा. देव नाही काही. आताही नाही काही. आता काही सगळे नाही. रस्ते चालू आहेत. दुकानदार सतत त्या दुकानात दुकानासारखी राहतात का नाही राहतात. म्हणजे भीती वाटायची काही काम नाही. हा. काय सुद्धा. आणि कोणी कारण हातात काही नाही. आत्रा जवळ नजीक दुकान आहे म्हणजे काही अडचण नाही. आणि तसं आपल्या भागात कसं आहे तसं कोणी काही करू शकत नाही. नाही नाही कोणाला बाई माणूस जाऊ द्या गडी माणूस जाऊ द्या कोणी त्याला तकलीफ देणार नाही. तिथं कोणाचं आपण नाही. जिथं काय असेल ते देवाचं म्हणा किंवा लोकांचे वर्तणूक म्हणा पण असं कधी घडत नाही आजपर्यंत. नाही मग पुढचं नाही सांगतो. नाही ते एक माणूस जाऊ द्या त्याला कोणी हटकणार नाही काय भाऊ का त्याला कोणी घाबरवणार नाही. आता काही ठिकाणी बुवा नाही का चोर राहतात मग ते मारामारी करणार काय असतं ते हिसकून देणार. ते तसा नाही इकडे नाही प्रकार इथं. नाही. ते नाही. तसा नाही. जेवणाला तर आपल्याला किती वेळ लागेल? झालं आता भाकरी- भाजी- बंद- बटाट्याची भाजी- भाजी बनवली. लवकरच भाकरी वरती झाल्या. जाऊ. लवकरच वरती जाऊ. हा का? चल. तुमची मर्जी. आता वातावरण कसं आहे? मस्त वातावरण आहे. ढगांचं होतं का? ढगांचं ढगाने आता सहज ढग नाही आहे सध्या. नाही ना. आता मे- पाऊस गेलेच होता मेच्या शेवटीला आहे. त्या पाहून अजून- उजेड दिसतोय वर. ते हात इकडे काढू हा पा झाडांना. मेच्या शेवटीला आहे. याच्या हा. ending ला. मेपासून मे पासून पुढे म्हणजे मे महिन्याच्या लास्ट तारखेवर असणार. हा. हा? याच्या ending ला. पाऊस कधी चालू होता? आता हे पण 7 जून पासूनच सुरू होतो बुवा. 7 जून पासून. तुम्हाला कसं माहिती 7 जून पासूनच पाऊस आहे? नाही मग आम्ही त्याचा निसर्गाचा राहत नाही तर मग फार
समजा ते नक्षत्र जाते मग तिथून 10-15 दिवसांना नाही तर मग अंदाज कळतो. अंदाज कळतोय का बुवा आता पाऊस आता पाऊस पण ह्या भागात आहे ना पाऊस लवकर चालू होतो हा. तुमच्या अहो भागात. आता काल आता इकडे आमच्या- खाली नाशिक इकडे पाऊस सांगितलं वादळी पाऊस. आता मी एक दिवस इकडे राजूर जवळ होतो ना आणि पाऊस लवकर थांबतो पण ना इकडे का नाही? नाही कारण मग सप्टेंबर दसऱ्यापर्यंत राहतो. दसऱ्यापर्यंत ना? हा. आणि पाऊस दिवाळी ते राहतो पण थोडं राहतो पण त्यावेळेला नाही. दसऱ्यापासून पण कधी पण असं नाही ना जुलै पासून असं पाऊस नाही ना जून पासूनच चालू होतो. जूनपासून मग काही ठिकाणी कसं जुलै पासून जुलै महिन्यात म्हणजे जुलै मध्ये मग जास्त पाऊस राहतो हा आणि या जूनचा पाऊस सुरू होतो पण मग थोडं सायलेंट सर असतं सर हा ठीक. चला तर आपली माहिती तुम्ही ऐकली, गप्पा वगैरे झाल्यात. जेवणाच्या अगोदर आपल्या गप्पा झालेल्या आहेत. हा, हा. बाबांनी छान माहिती सांगितली. अजूनही सांगत होती. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ती आई बघायचा आहे. एकदा सांगितलं हो, काय म्हणताय? म्हणलं एखादं सांगायचं मी सांगायचं त्याची काही नाही तेच ती आख्यायिका वाचली नाही होती. नाही बरेचशा लोकांनी ना फार मग दाखवायची माहिती असेल पण आता नाही म्हणजे आता मी इथे राहतो हा, नाही तर वर म्हणजे मग बाबा सांग माहिती हा. मग सांगायची आता पोरांचे तरुण मंडळ काय माहिती आहे की बरोबर. आमची म्हणजे जरा पूर्वजांची पासून थोडी आम्ही सांगितलेली माहिती आम्हाला काय कुठं आहे मिळणार पण नाही शोध. नाही सांगा तुम्हाला जे माहिती आहे तुम्हाला जे बरं माहिती हे आहे. काही सांगतात तात्पुरती काही सांगते काही ठोकून हा. ऐकेल नाही आता तुम्ही तो साखळीचा प्रकार सांगितला ना हा. तो कुठे माहिती? हा, तो प्रकार असा आहे की बऱ्याच जणांनी व्हिडिओ मध्ये सांगितलंय ही साखळी अशी खाली टाकायची आणि जो एका दमात खेचेल नाही त्याला खेचत. नवस पूर्ण होईल. नाही नाही केस. तसला काय? हे बाई आता आम्ही काही हा. बरं का नाही माणूस पण तसला काय नाही. मग ती आता लांब साखळी झाली आणि वजनी मग ती थोडी तिची गथुडे करायची मग एक जण मग इथं माझ्या खांद्यावर इथून या खांबा केला हा. त्याच्यात ते गोळा करून घ्यायची जेवढा गोळ जाईल तेवढी मग तिथे एक जण म्हणजे ते वजाय राहायचंच ना तिथे जवळ आणि एवढी आम्हाला अंतर राहायचा तिथून पुढं दुसरं लगेच म्हणजे अशी अंतराने आम्ही चढवली होती वर चढवली पण त्यावेळेला शिड्या नव्हत्या आता शिड्या आता झाल्या. वर शिड्या नसताना चढवणं म्हणजे खूप मग कठीण आहे. शिडीच्या अगोदर नेल त्याला कठीण आहे खूप. शिडीच्या मग ती काय मग नंतर शिड्या बसल्या म्हणजे मग ती कोण तो खाली मग ती तिथेच टाकली बांधून मग आता एकच ज्याला माहिती नाही तो कसा वाढायचा मर म्हणून वाढायचा मग ती द्यायचा सोडून आणि तेवढं झटक्यात थोडक्यात गेली का नाही झटक्यात जर आता हिसका तुटली आहे ना ती? तर साखळी बरोबर खाली आता लागली. आपण तुटल कारण घसून आता ती दगड आहे ना हा. एवढं असं दगड सर पडलाय तिला, सर पडलाय. जळी पडली त्याला झिजलाय खडका. गेलाय ना घसून म्हणजे साखळीची कसं मग कसं घसून गेलं. आता आम्ही नाही गेलो 2-4 वर्ष 4-5 वर्ष आम्ही गेलो आता चढायला जरा काय म्हणतात? चढायला जरा तकलीफ होती ना हा, हा. वर येणं जायचं एवढा. येते उन्हाळ्यात पण गार असेल ना इथं? हा उन्हाळ्याची गाठ कारण हवा चालत पण हो. नाही चांगलं आहे वारं. इकडे तरी राहते पण इथून वर आहे ना वर गडावर मग मजेत हवा राहते जास्त वारं. वरती टेंट वगैरे लावायला मिळेल. हा जागा आहे ना. जागा आहे. हा, सगळे लोक म्हणतात वर मंदिराच्या आजूबाजूला मिळेल त्या जागा. नाही. मंदिरापासून तिथं जवळ ते होईल पण हवा तिथे वर जास्त हवा लागेल. जास्त राहते हा, विहिरीजवळ बरोबर. विहीर जवळ आहे ना गावडी कशी खाली थांबायचा दुकानदाराला जागा सपाट राहते दुकानदार आहे का इथे? हा, ते दुकानदार राहतात म्हणजे आता आहेत का नाही सांगतो ना नाही, तिथे टेंट तंबू लावायला मिळेल ना? हा त्यामुळे जागा जागा आहे. पण शनिवार रविवार हा, असं मग लोक राहतात शुक्रवार हा, बरोबर. आता असं कोणते असेल पण खालचे लोक राहतात पण वर बुवा आहेत का नाही हे नाही सांगतो गाडव नसते पोचलं इथे. दुकानदार असेल कोणी तर थांबत त्याच्या दुकानासाठी तर मग तिला स्टँड लावायला लागेल. हा. पण मग शुक्रवार
शनिवार रविवार मग ते लोक राहतात आणि हे टायमाला थोडं म्हणजे कमी का पडतात आता चालू आहे. आता मंगळवारी राहतात कारण मंगळवारी राहतात म्हणजे मंगळवारी देवीचं मंगळवार राहतात ना. देवीचा वार आहे वार आहे ना वार आहे मंगळवार. दिवसात. मग हे चैत्र महिन्यात आहे ना जास्त लोक राहतात बाहेरचे राहतात जेवासाठी गावचे शनिवार रविवारी तर सारखी चालू. सारखे लोक आता पण येतात काय उन्हात? आता पण रात दिवसाने ते यंदाला सकाळी थांबत असते. सकाळी ट्रेक करून सूर्योदय बघून घरी. सूर्योदय बघून मग सूर्योदय मस्त असतो ना. किती वाजता उद्या? 5 वाजता उठायला लागेल ना काय सूर्योदयाला? नेपाळ 6-7 वाजता. 7 वाजता. आज कोणीच नाही राहणार आहे ना. चला तर मित्रांनो, आपल्या गप्पा झालेल्या आहेत. थोड्या वेळाने आपण जेवण करूया आणि मग नंतर आपण निघूया. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ बसून वरती जाऊन आपल्याला फक्त काय आता झोपायचंच आहे. सकाळचा जो व्ह्यू आपल्याला जो बघायचा आहे त्याचीच आपल्याला आतुरता आहे. कसा असणार आहे सूर्योदय उद्याचा. काहीच बेव नाही. चला तर आपण मित्रांनो निघतोय. जेवण आपलं झालंय. चला बाबांना येतो. चला चला येतो. गोरपा खावा लागला आहे ना. बावडी पैसे रे बावडीपतीच दुकानदारा तिला थांबायचा बरं का. तिथेच थांबू ना. हा गोरपती हवं तुमचा पेन ठेवला चाल. पेनाचं वाटलं. कुठं आता जाऊ? इथनं उजव्या हातात ना का इथं डाव्या हातात ना जाऊ ना? कुठला इथून ना रस्ता ह्या घराचे आहेत ना? आणि ते बा लाईट दिसते ना हा हा सरळ निघायचा चालेल, लेट चालेल. निघायचा रस्ता चल आपलं जेवण झालंय. आपण निघतोय. अंधार पडलाय खूप. किती वाजलेत? 9 वाजलेत. आता आपण माचीवर आहोत. माचीवर आपलं जेवण झालं. जेवण करून आपण निघालो. रात्रीचे 9 वाजलेले आहेत. समोर वाट आहे. पुढे मंदिर आहे माचीवरचं. ते आपण बघूया. मला वाटतं आपण ते सकाळीच बघायला पाहिजे. आता मंदिरात जाणं योग्य नाही दिसत. उशीर पण झालेला आहे. चला निघत पुढे. पावलाला सोलर लाईटी आहेत त्यामुळे काय वाटत नाही. तसंही नाईट ट्रेक आम्ही असे बरेच केलेत त्यामुळे भीतीचं कारण नाही. भीती असेल तर ती साप वगैरेची. समोर मंदिर दिसतंय आणि वरती लाईटा दिसतात आहे. मंदिर आलं आता. समोर मंदिर आहे देवीचं. लांबूनच नमस्कार करूया. उद्या सकाळी जाऊ मंदिरात. वगैरे समोर तुम्ही मंदिर बघू शकता. सकाळी आपण आता बघूया उजेडामध्ये. चला तर निघू. धन्यवाद. चल माचीवरून थोड्याच अंतरावर पुढे आलो की आपल्याला एक कमान लागते. माता कळसुबाई निवासिनी देवस्थान. मी बघू शकता बॅटरी मारतोय मी. हे बघा त्या कमानीतनंच पुढे रस्ता आहे. चला निघेल. वाऱ्याचा आवाज एकदम वेगळाच येते. खूप वारा सुटलाय. ना वाऱ्याचा आवाज बघा कसा येतो.
थोडा विश्रांतीसाठी बसलो आहे. माचीवर जेवण करून आत्तापर्यंत अर्धा तास झाला. माचीवर आम्ही थांबलो होतो जेवणासाठी आणि आता 9:30 वाजलेत. 9 वाजता आम्ही माचीवरनं निघालो होतो. अर्ध्या तासात आम्ही बऱ्यापैकी ट्रेक पूर्ण केला आहे. अजून भरपूर बाकी आहे. किती बाकी आहे त्यामुळे ते काय अंधारात काही कळत नाही किती बाकी आहे काय. थोडं दमलो आहे, बसले दोघंही. आणि इथे पावला पावलाला बऱ्याच ठिकाणी असं हॉटेल टाईप आहे. तुम्हाला मी दाखवतो, बघू शकता तुम्ही. हे सगळं हे बघा, हे असं हॉटेल वगैरे सारखं आहे. टेंट वगैरे लावायला जागा पण आहे. त्यामुळे रात्रीचं ट्रेक केलं तरी काय घाबरायचं कारण नाही. तुम्ही आरामात रात्री हा ट्रेक करू शकता. पण बारी या गावातनंच करू शकता, कारण बाकी गावातनं पण वाटा आहेत कळसुबाई शिखरला येणाऱ्या, पण त्या वाटा थोड्या डिफिकल्ट आहे. या बारी गावातनं जे सोप्या पद्धतीची वाट आहे तीच तुम्ही फॉलो करा आणि त्याच वाटेने तुम्ही येण्याचा प्रयत्न करा. चला थोडं बसू आणि आपण निघूया थोड्या वेळाने. फायनली रेलिंगजवळ आपण आलो आहे. आता पाऊलवाडीचा टप्पा संपलेला आहे. आता पूर्णपणे रेलिंगचा टप्पा लागला आहे. हा रेलिंगचा टप्पा आपल्याला वर शिखरापाशी घेऊन जातो. पावला पावलाला सोलर लाईट लावलेल्या आहेत. अजून माझ्या 2.5 तास 2 तास, त्यामुळे भीतीचं कारण नाही. हो पुढे शिडी मार्ग लागलाय. रेल्वे मार्ग वाटतं संपलाय, आता शिडी मार्ग लागला आहे. बघा, तुम्ही बघू शकता या अशा शिड्या लावलेल्या आहेत आणि ते चढतंय. जुनी शिडी खराब झाली म्हणून आता नवीन लावले त्याच्यावरतीच, बघू शकता. व्हिडिओ जरा बंद करू आपण. फायनली आपण मित्रांनो कळसुबाई शिखरावर आलेलो आहोत. विहिरीचा जो भाग आहे, शिखरावर एक विहीर आहे, त्या विहिरीच्या इथे आलो आहे आपण. आता इथेच आपण टेंट लावणार आणि सकाळी लवकर उठून व्ह्यूसाठी टॉपला मंदिराजवळ जाणार आहोत. आणि ते टेंट उघडतोय. टेंट लावता येतं ना का लावू? मी लावतो. चल हां, मित्रांनो आपला टेंट लागलेला आहे, बघू शकता. चंद्र सकाळचे 5:45 वाजलेत. आमची आवरावरी झालेली आहे, चौक वगैरे झाली. टेंट हलतोय पूर्ण हवेने, हलतंय. वारा खूप आहे. चला आपण निघूया. चैन उघड जरा, बघू जरा बाहेरचं. सूर्योदयाची वेळ झालेली आहे. आपण आता टॉपला जाऊया, तिकडेच भेटू आता.
टॉप व्ह्यूला 2 बाजूला शिड्या लागल्यात. ही एक आहे, ही एक आहे. चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी असेल, कारण गर्दी होते त्यामुळे हे 2 पर्यायी मार्ग आहेत. तुम्ही कोणत्याही बाजूने जाऊ शकता. वारा खूप आहे. जरा तुम्हाला कळसुबाई शिखरावरनं काही किल्ले दाखवणार आहे मी. तुम्हाला दाखवतो थोडक्यात, बघून घ्या. समोर तुम्हाला दिसते अलाग मदन कुलंग हे किल्ले आहेत. हा कुलंग किल्ला आहे, ह्याच्या बाजूला हा मदन आहे. इकडे आलो की आपल्याला अलंग किल्ला दिसतो. हा पाहुली डॅमचा परिसर आहे पूर्ण. त्या साईडला नाशिक पट्टा दिसतो. आता मंदिराची दुसरी बाजूला जाऊया आपण. दिसते आपल्याला कळसुबाई देवीचं. हॉटेल मंदिराच्या उजव्या हाताला आलो शिखराच्या तर आपल्याला रतनगड हरिश्चंद्रगड दिसेल. समोर हा हरिश्चंद्रगड आहे, त्याच्या बाजूला कुठला सुळका रतनगडाचा, आणि हा बाजूला रतनगड आहे. तो की कात्राबाईचं गड आणि कात्राबाईचा डोंगर रंग आहे, घनचक्कर वगैरे. हा समोर आलो की आपल्याला भंडारदरा डॅमचा परिसर दिसतो. या साईडला सिंदोळा डोंगर आहे, पलीकडे अलग मधून कुलंग आहे. मगाशी मी तुम्हाला दाखवलं. म्हणजे समोर तुम्हाला मंदिर पाहायला मिळतं. चला तर धन्यवाद. सकाळचे पडलो असतो. आता मी सकाळचे 7:30 वाजले. आम्ही आता उतरतोय. किती वेळात खाली उतरतो याचा टायमिंग तुम्हाला मी खाली बेस विलेजला गेल्यावरच सांगेन.
आजचा कळसुबाई शिखराचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, कारण मला जी पौराणिक दंतकथा आहे जी कळसुबाई देवीची ती तुम्हाला ऐकायला मिळणार आहे व्हिडिओमध्ये. कारण खालील कळसुबाईच्या माचीवर आम्ही रात्री जेवायला जिथे थांबलो होतो, जे आजी आजोबा होते त्यांच्याकडनं छान माहिती मिळाली आम्हाला. ही माहिती आपल्याला गुगल वगैरे किंवा इंटरनेटवर आपल्याला कुठेही मिळणार नाही, ही स्थानिक लोकांकडनंच मिळते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्ही स्किप करू नका. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराला तर आपण भेट दिली, पण त्या शिखरावर जे देवस्थान आहे त्याची माहिती, त्याची स्टोरी तुम्ही नक्कीच ऐका. चला आपण आता शिखराचा टॉप माथा आपण उतरतोय वरती. तुम्हाला मी दाखवतो शिखर, समोर तो शिखर आहे म्हणजे माथा शिखराचा. रात्री आम्ही कुठे टेंट लावला होता ती जागा पण तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, रात्री आम्ही इथे टेंट लावला होता या टप्प्यात. वरती कळसुबाई शिखराला भेट द्यायचं असेल ना तर तुम्हाला रात्री पण ट्रेक करू शकता. सोपा ट्रेक आहे, काही कठीण नाहीये. सामान्य माणूस पण तो ट्रेक करू शकतो, रात्रीही करू शकतो. सोलर लाईट आहेत वाटेवाटेला, शिड्या लागल्यात सेफ्टी म्हणून. तर तुम्ही कधी भेट देणार आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराला ठरवा आणि या नक्कीच. वातावरण क्लायमेट बघूनच या. आज आम्ही आलोय उन्हाळ्याच्या दिवसात, त्यामुळे एवढं काही खास क्लायमेट आम्हाला मिळालं नाही. पण तुम्ही मेच्या एंडिंगला जो शेवटचा आठवडा आहे तो आठवडा आणि जूनचा पहिला आठवडा, ह्या 2 आठवड्यांमध्ये तुम्ही जर आलात तुम्हाला ढगांचा व्ह्यू बघायला मिळेल. जी ढगांची चादर शिखरावर जी पांघरलेली असते तो व्ह्यू बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो. चला भरपूर बोललोय, थोडा उतरूया, परत गप्पा मारू आपण चालता चालता. अरे रात्री आपण आलो तेव्हा विहीर मी दाखवली नव्हती. वरती आम्ही मुक्काम केला विहिरीच्या वरच्या भागात. मी विहीर बघू शकतो, 12 महिने पाणी असतं विहिरीचं. एक नैसर्गिक झरा आहे, पाणी पिण्यालायकच आहे. चला आपण निघतोय. ही दुकान आहेत. आजचा दिवस मधला असल्यामुळे दुकानात कोणी नाहीये, पण शनिवार रविवारी खूप गर्दी असते. हा, गर्दी जर तुम्हाला टाळायची असेल तर तुम्ही मधला दिवस पकडा कळसुबाई शिखरला भेट देण्यासाठी. त्यामुळे निवांत क्षण तुम्हाला मिळेल इथे घालवण्यासाठी. शिखर चढताना उतरताना कातळ कोरीव पायऱ्या लागतात आणि रेलिंग पण आहे. रात्री मला दाखवताना आलं, कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. रेलिंग जाणं उन्हाळ्यात ट्रेक करायचा असेल तर शक्यतो नाईट ट्रेकच करा, उन्हाचा त्रास होणार नाही. आणि सूर्य उगवल्यानंतर तुमचं गडफेरी आणि गडदर्शन सगळं होऊन जाईल आणि तुम्ही उतरायला लागाल. या स्पॉटला थांबायचं नाही, जातील ना ते एक बाजूने. माकडं पण आलेत. हा शिडीचा टप्पा खूप अवघड आहे, खूप लांबपर्यंत शिडी लावतो. हा स्पॉट रात्री थांबलो होतो ना आपण. आता एक बाजूने जाऊ शकतो. वानर राज
चला आता माकडांचं दर्शन करतो आपण. चल चल चल, घाबरू नको, चल ते एक बाजून जातील. कोणाला? चल चल. नको काय बोलू, करू नको. चला मम्मी चल चल फट उघडली वाटतं कोणाची? माझ्या बॅगी. चल फटाफट, येईल अजून परत. उघडली काय माहिती आता. माकडे चला उतरलोय फायनली. शिडीचा डप्पा. माकडं भरपूर आहेत. माझी चैन वगैरे बॅगेची. काय बोलता, जास्त उघडलेले काय काढलं नाही ना? उघडलेली काय आहेत ना साईडच्या कप्प्यात त्या होतं का काय? साईडच्या कप्प्यात उघडलेली छोटीवाली. हा एकदम छोटीवाली. ओके. त्यात होतं का काय? त्यात काय नव्हतं, नशीब नव्हतं. चला शिडीचा डप्पा उतरलाय. थोड्या वेळाने बोलू आपण, थोडा अंतर कव्हर करूया. ही सगळी सागरची मित्र आहेत. ती आम्हाला आता कळसुबाई शिखरावर भेटली. चला बाय बाय मित्रांनो, निघतो आम्ही. सागरला तुमचा निरोप देतो. चलो. जाऊन दे, जा जा. मित्रांनो आता तुम्ही पाहिलं त्या मुलीच्या अंगात आलं होतं देवी. आणि इथल्या गावकऱ्यांची कळसुबाई ही कुलदैवत आहे. गावातले लोक नेहमी येत असतात इथे नवस फेडण्यासाठी, नवस करण्यासाठी देवीला. तर ते बऱ्यापैकी टप्पा पार केला 1 तासामध्ये. आता माचीवर जाऊन मंदिरात जाऊ आपण. मंदिरात दर्शन घेऊ पुन्हा एकदा आणि मग आपण निघणार आहोत. रात्री आपल्याला तुम्हाला मंदिर दाखवता नाही आलं मला, अंधार असल्यामुळे नीट. पण आता आपण मंदिरात जाऊन दर्शन करूया. चला समोर शिखर तुम्ही बघू शकता. आणि आता आपण माची जवळ मंदिराच्या इथं आलोय. रात्री जी कमान लागली होती आपल्याला माचीच्या इथनं ती तुम्हाला मी दाखवतो. हे बघा ही कमान आहे. रात्री इथनंच आपण वरती चढलो आणि या बाजूला मंदिर आहे समोर. मंदिरात जाऊ आपण, नमस्कार करून निघूया. रात्री आपण दर्शन नव्हतं घेतलं होतं. मंदिराचं दर्शन घेऊ आपण मंदिरात. हे दीपमाळ आहे समोर.
पूर्वी हे छोटं मंदिर होतं, आता हे मंदिर मोठं बांधतात आहे बघा. समोर बांधकाम चालू आहे मंदिराचं. समोर पुढील काही महिन्यामध्ये मंदिर तयार होईल. आपण देवीचं दर्शन घेऊ. समोर मूर्ती बघू शकता तुम्ही. आपलं दर्शन झालेलं आहे मंदिरात. जो माचीवरचं जे मंदिर आहे तिथे आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघतोय. समोर मंदिर आहे, ते दुकान आहे बाजूला. चल आंबे, चल निघूया. आम्ही साधारण सकाळी 7:30ला उतरायला घेतलं होतं टॉप, आणि आता वाजलेत 9 म्हणजे 9:15 वाजलेत. माचीपर्यंतचं अंतर आम्ही 1.25 तासात पार केलं आहे उताराला. माचीपासून पुढे गावापर्यंतचं जे अंतर आहे ते अंदाजे चढताना आम्हाला अर्धा तास लागला माचीपर्यंत काल रात्री यायला. म्हणजे उतरताना 15-1 मिनटं लागतील. 10-15 मिनटं पुरेसे आहे. समोर रूट आहे. आता गावात पोचल्यावरच आपण बोलूया आणि मग नंतर निरोप तुमचा. काल रात्री माचीवर जे आजी आजोबा राहतात त्यांच्याकडे आम्ही जेवलो होतो. आता त्यांना भेटतो आणि मग निघू आम्ही. रात्री इथेच थांबलो होतो जेवायला. बाबा झोपलेत. चला मग निघतो आम्ही. निघतो. हा हे काय हो? वाल 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 कसे? कडूवाल. कडूवाल का? हा विकता तुम्ही? नाही ओपायला घ्यायचं राहतं ते आपल्याला. तुम्हाला तुमच्यासाठी? हा मला थोडे मिळतील का? वरण करायला. वरण करतात काय? हा भाजायचं मग जात्यात असं भरडायचं. हा. याचा कोंडा निघाल पाकडून टाकायचा मग ते हा का? त्याची भाजी करतात? लोक करू ते. भाजी करतात का त्याची? भाजी करतात? हा भाजी होते पण त्याला भिजत ठेवावं लागतात काय? हा मग भाजी होते? हा पाणी ठेवायला लागत होती. चला बाबांना येतो. हा चला येतो. आंब्याची झाडं मस्त आली. हो भेटली. आंबे भरपूर आलेत. हा कलमी आंबा आहे का? हापूस आहे ना? छान आहे. मला वाटतं मे महिन्यामध्ये होईल वाटतं. विकता तुम्ही? मग आम्ही येऊ का आंबे घ्यायला तुमच्याकडे? हा मस्त भरपूर आंबे आले. चला तर आपण निघतो आता. खूप वेळ झाला. चला. समोर कळसुबाई शिखर. हा त्याचा माथा दिसतोय समोर. तिथे देवीचं मंदिर आहे. आणि आता आपण गावात पोचलोय. शेत एरिया आहे. शेताचा पूर्ण परिसर आहे. गाव आहे. रात्री आपण इथे गाडी पार्क केली होती. हो हा दे त्यांना. मी तुला गुगल पे कर, मला कॅश का? हो चाल. आपली गाडी इथे पार्क केली होती. आता आपण निघू. समोर आपली गाडी. चला बॅगा लावू आणि निघूया आता परतीच्या प्रवासाला. वाटेत कुठे थांबलं तर बोलूच आपण.
चला तर मित्रांनो, कळसुबाईची वारी आपली संपलेली आहे आणि आपण आता परतीच्या प्रवासाला लागतोय. तर भेटू आता पुढच्या प्रवासात, एका नवीन प्रवासात. धन्यवाद. जय शिवराय.